या केकच्या बाबतीत सर्व डूज अँड डोंट्स माहीत असूनही ते मी का फॉलो केले नाही हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्कीच कळेल. तर 3 फ्लेवरचे 3 बेस मी बेक करून घेतले. 3 टियर क्रिस क्रॉस केक मला बनवायचा होता. असा क्रिस क्रॉस केक बनवायचा असेल तर फ्लॅट केक बेक करणं आवश्यक असतं. 6 इंचाच्या केक टिनमध्ये मी हा केक बेक करायला हवा होता. पण 6 इंचाचे 3 टिन माझ्याकडे नव्हते, म्हणून मी 5 इंचाच्या टिनमध्येच हा केक बेक करून घेतला. मी हा केक ट्रायलसाठी बनवणार होते आणि घरीच याची कटिंग करणार होते. त्यामुळे गोष्टी माहीत असूनसुद्धा मी असं केलं. तर तुम्ही असं करू नका. ॲटलिस्ट 6 इंचाचा तरी केक टिन घ्या आणि फ्लॅट केक बेक करून घ्यायचे. फक्त 2च लेअर केकच्या कट करायच्या. केक क्रम कोट करून छान सेट करून घ्यायचे. आता इथे बघा मी फायनल फिनिशिंग करून केक ओव्हरनाईट सेट करायला ठेवले होते. त्यामुळे केकला क्रॅक पण गेला आहे. तो जर कव्हर करून मी ठेवला असता तर असे क्रॅक गेले नसते. तुम्ही ही काळजी नक्कीच घ्या. अशा प्रकारचा केक बनवायचा असेल तर केक छान सेट होणं गरजेचं असतं. त्यामुळे शक्यतो रात्रीच केक क्रमकोट करून सेट करून घ्या. फायनल फिनिशिंग दुसऱ्या दिवशी केली तरीही चालते. पण फायनल फिनिशिंग करून सुद्धा केक छान सेट करून घ्या. लगेचच केक एकमेकावर स्टॅक करायला घेऊ नका. आता इथे बघा मी तिन्ही केक अशा प्रकारे क्रिस क्रॉस करून छान सेट करून घेतलेत. तिन्ही केक छान सेट झालेले होते, त्यामुळे ते एकमेकांवर असेंबल करायला सुद्धा काहीच प्रॉब्लेम आला नाही. एक मोठी टूथपिक अशी वरून खालपर्यंत केकमध्ये घालून घेतली, म्हणजे केक जागचे हलणार नाहीत. आता हा केक मला घरीच कट करायचा होता, त्यामुळे मी इथे जास्त काही टूथपिक्स घातल्या नाही. तुम्हाला जर केक लांब द्यायचा असेल तर आणखी 1-2 टूथपिक्स तुम्ही घालू शकता. पण तसं तुम्ही कस्टमरला सांगा पण की केकमध्ये टूथपिक घातले आहेत म्हणून. शेफचे कटआउट्स आणि काही फॉकबॉल्स लावून हा केक छान प्रकारे डेकोरेट करून घेतला आणि असा तयार झाला हा सुंदर असा केक. कसा वाटला आजचा केक कमेंट करून नक्की सांगा. इन्फॉर्मेशन हेल्पफुल वाटल्यास एक लाईक नक्की करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया.